केलं होतं. लोक म्हणायचे अशी भूमिपूजन होतात, प्रकल्प होत नाहीत. कोनसरीचा प्रकल्प पूर्ण झाला, त्याचं काम पूर्ण झालं. आता तिथेच दुसरा प्रकल्प सुरू होतोय. आणि एवढंच नाही तर मला सांगताना आनंद वाटतो की गडचिरोलीमध्ये JSW 10,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट, सुरजागड इस्पात 10,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट, वर्धा यांची 1,520 कोटीची इन्व्हेस्टमेंट, लॉयड मेटल 14,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आणि स्पाइसक्राफ्ट यांची 1,620 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट. म्हणजे आत्तापर्यंत जवळजवळ आणि अजून काही पाईपलाईनमध्ये आहेत 50,000 कोटी रुपयाच्या स्टीलच्या इन्व्हेस्टमेंट्स स्टील क्षेत्रामध्ये. म्हणजे आता वसाहतीसारखा उपयोग नाही तर भविष्यातली स्टील सिटी. आणि आताच महाराष्ट्रामध्ये जेवढं स्टील उत्पादन आपण करतो त्याचं 30% कॅपॅसिटी आता गडचिरोलीत तयार झाली आहे आणि पुढच्या काळामध्ये ती वाढतच जाणार आहे. आत्ता आमच्याकडे गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर या 3 ठिकाणी याच खनिजावर आधारित उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्याकरता अनेक प्रपोजल्सची चर्चा चाललेली आहे. म्हणून मी सांगतो की द नेक्स्ट स्टील सिटी ऑफ इंडिया विल बी गडचिरोली. गडचिरोली आता पुढचं स्टील सिटी म्हणून या ठिकाणी डेव्हलप होत आहे. एवढंच नाही होण्यान हे सगळे त्याच्यापेक्षा मोठे आहेत. आता मी काय सांगून राहिलो, आता जी कॅपॅसिटी तयार होते आणि हे जे लॉयड आहे, लॉयडचा जो सेकंड टप्पा आहे हा तेवढाच मोठा आहे आणि JSWचा जो दुसरा टप्पा आहे तो कदाचित त्यांच्या आत्तापर्यंतच्या याच्यातला सगळ्यात मोठा टप्पा असणार आहे. म्हणजे आपण जी कॅपॅसिटी निर्माण करतोय आता गडचिरोलीमध्ये ती तुम्ही म्हणालात त्याच्यापेक्षा मोठी ऑलरेडी झालेली आहे. काही अडचण नाही त्याच्यामध्ये. आणि म्हणून आता गडचिरोलीमध्ये आपल्याला माहिती आहे विमानतळाकरता जागा आपण त्या ठिकाणी शोधली आहे. त्याचा OLS सर्वे आपण पूर्ण केलेला आहे. त्यातले ऑब्स्ट्रक्शन दूर करून गडचिरोलीमध्ये विमानतळ आपण तयार करणार आहोत. आपण समृद्धी महामार्गाने गडचिरोलीला जोडलेला आहे, त्याचं काम आता आपण सुरू करतोय. गडचिरोली आणि गोंदियाला त्या ठिकाणी जोडतो. यासोबत खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जी काही गुंतवणूक आहे ती गुंतवणूक आपण करतो आहोत. आणि विशेषतः केवळ गडचिरोली नाही तर आपल्याला कल्पना आहे की विदर्भामध्ये, हे मी हे जुने सांगत नाहीये, या 2 वर्षातलं सांगतोय, 47 मोठे प्रकल्प आपण त्या ठिकाणी आणले आहेत ज्याच्यामध्ये 1,23,931 कोटी रुपयाची गुंतवणूक या प्रकल्पांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. विकासाच्या दृष्टीनं फेरो अलॉय क्लस्टर आपण तयार करतोय. विशेषतः नानाभाऊ, रामटेक आणि भंडारा या भागामध्ये हे फेरो अलॉय क्लस्टर आपल्याला तयार करायचं आहे. त्याची जागा आपण आयडेंटिफाय केलेली आहे. खूप मोठा स्कोप आहे या ठिकाणी आणि म्हणून या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती आपण करतो. हे करत असताना मला अतिशय आनंद आहे की मागच्या रेजिममध्ये आपण अमरावतीमध्ये टेक्सटाईल पार्कची घोषणा केली आणि टेक्सटाईल पार्कची घोषणा केल्यानंतर आज आपण जाऊन पाहू शकतो की कापसापासनं कापडापर्यंत, कापडापासनं फॅशनपर्यंत अशा प्रकारची जी काही संकल्पना आहे ही संकल्पना पूर्णपणे अमरावतीच्या टेक्सटाईल पार्कमध्ये राबवली गेली. आज त्या ठिकाणी देखील सगळे प्लॉट गेले. नवीन आता ॲक्विजिशन आपण करतो. सगळ्या मोठ्या इंडस्ट्रीज त्या ठिकाणी, रेमंड्स पासनं तर वेगवेगळे सगळे ब्रँड्स त्या ठिकाणी आले, कार्यरत झाले. आणि एवढंच नाही तर ॲपेरल पार्क देखील इकोसिस्टीमच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार झाला. आणि म्हणूनच ज्यावेळी केंद्र सरकारने एक चॅलेंज थ्रो केला त्याच्यामध्ये देशभरातनं त्यांनी ब्राउनफील्ड अशा प्रकारचे टेक्सटाईल पार्क आणि ग्रीनफील्ड टेक्सटाईल पार्क PM मित्राच्या अंतर्गत देशात 7 द्यायचा निर्णय केला. त्याच्यामध्ये आपण अमरावतीची ही सगळी इकोसिस्टीम दाखवून आपला अर्ज केला. तर त्यात खरं म्हणजे केंद्र सरकारने त्याला मान्यता दिली. याच्यामध्ये आता जो केंद्राचा टेक्सटाईल पार्क होतोय याच्यामध्ये
10,000 कोटीची गुंतवणूक होणार आहे आणि जवळपास 2 लाख लोकांना रोजगाराची निर्मिती एकट्या या टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. अमरावती आणि पश्चिम विदर्भाचं इकोसिस्टीम जी आहे ही सगळी इकोसिस्टीम यातनं चेंज होते आहे आणि कापसापासनं कापडापर्यंत, कापडापासनं फॅशनपर्यंत अशी कंप्लीट इकोसिस्टीम ही सगळी गुंतवणूक केंद्र सरकार करताय. नव्हे तर मला सांगताना आनंद वाटतो की ज्या दिवशी केंद्र सरकारशी याचा करार केला त्याच दिवशी 4 अँकर इंडस्ट्रीने देखील आपल्यासोबत MOU केला की तुमचं ॲक्विजिशन झाल्याबरोबर पहिले आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी जमीन द्या. आता ॲक्विजिशनचं काम जवळपास आपलं पूर्ण झालेलं आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात हे काम होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोल गॅसिफिकेशन आपल्याला माहिती आहे की अलीकडच्या काळामध्ये हे नवीन तंत्रज्ञान आहे की कोळसा काढणं यातनं प्रदूषण होतं आणि म्हणून जगाने कोल गॅसिफिकेशन स्वीकारलेलं आहे. या कोल गॅसिफिकेशनचा प्लांट आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय केला. त्याचा MOU झाला. नुकतंच 8च दिवसापूर्वी त्याला जे काही परवानग्या द्यायच्या होत्या त्या संदर्भात केंद्र सरकारने आपलं पत्र इश्यू केलंय. खासगी गुंतवणूक आहे. आता फक्त त्या ठिकाणी ज्या काही जमिनी आपण त्यांना दिलेल्या आहेत त्यात काही शेतकऱ्यांची पिकं वगैरे आहेत त्यांना ते कंपेन्सेशन वगैरे देऊन आणि त्या जमिनी त्यांना हँडओव्हर करायच्या आहेत आणि एक मोठी इन्व्हेस्टमेंट या निमित्ताने या ठिकाणी येणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात आपण वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग जे आहेत हे उद्योग या ठिकाणी आणतो आहोत आणि त्यासोबत अनेक गोष्टी आहेत. मग नागपूर मेट्रोच्या कामाला आता गती दिलेली आहे. कालच आपण एशियन डेव्हलपमेंट बँकेसोबत करार केला आणि नागपूर मेट्रोच्या फेज 2 करता पूर्ण निधी हा एशियन डेव्हलपमेंट बँकेने आपल्याला देण्याचा निर्णय